वेळा संधी मिळाली त्या वेळा लातूरकरांच्यासाठी जे जे म्हणून आम्हाला करता आलं ते आम्ही प्रामाणिकपणाने केलेलं आहे. लातूरचा चेहरा मोहरा बदलून टाकण्याचं काम. मगाची बाळासाहेब म्हणाले ती गोष्ट खरी आहे की जे जे नवं ते ते लातूरला हवं, असं एक आतापर्यंतची म्हण आपल्या गावामध्ये होती. आता बाळासाहेब म्हणतायत की जे जे लातूरमध्ये आहे ते ते संगमनेरला हवं. थोडक्यात म्हणजे बाहेर हवं म्हणण्यापेक्षा संगमनेरला हवं असं त्याला थोडक्यात सांगायचं. याचा अर्थ असा की विकासाच्या प्रत्येक कामाच्या संदर्भामध्ये आपण लातूरकरांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला आनंद आहे की 2 वेळा या राज्याचं मुख्यमंत्रीपद श्रीमती सोनियाजींच्या आशीर्वादाने मला मिळालं आणि त्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्राचं भलं करत असताना लातूरकरांना मात्र आम्ही जेवढं जास्त देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तळ राखेल ते पाणी पिईल हे मी पहिल्या सत्कारामध्ये सांगितलं होतं. आणि आज जेव्हा माझ्याकडं अवजड उद्योग, भारी उद्योग अशा बऱ्याच आमच्या खात्याची नावं आहेत, पण त्याच्यातला उद्योग हा शब्द लक्षात ठेवा. आणि असं हे उद्योग माझ्याकडचा विभाग आहे की ज्या विभागाच्या अंतर्गत अनेक नवे नवे जे मागच्या काळामध्ये या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलालजी नेहरू यांनी सार्वजनिक उद्योगाला एक नवी दिशा देण्याचं काम केलं. गरीब माणसाला काम मिळालं पाहिजे, कष्टकऱ्यांना काम मिळालं पाहिजे आणि उद्योगाची वाढ झाल्याशिवाय तरुणांच्या हाताला रोजगार मिळणार नाही हे स्वप्न पंडितजींनी पाहिलं. आणि जेवढे म्हणून इंग्रजांच्या काळामध्ये सुरू झालेले उद्योग याचं राष्ट्रीयकरण केलं गेलं आणि ते सगळे उद्योग या देशातले हे माझ्या खात्याच्या अखत्यारीमध्ये आहेत. काही काही उद्योग 150 वर्षापूर्वी सुरू झालेले उद्योग माझ्याकडे आहेत. अनेक नवे उद्योग की ज्या मधल्या काळामध्ये मग ते HMTचं घड्याळ असेल जे तुम्ही पूर्वी बांधत होता हातामध्ये, HMTचा ट्रॅक्टर असेल किंवा ऊर्जा निर्मितीसाठी लागणारं जेवढे म्हणून इक्विपमेंट लागतात ते सगळे तयार करण्याचा कारखाना भेल हा जगातला सर्वात मोठा कारखाना आणि ती कंपनी ही माझ्या उद्योगाच्या खात्याखाली येते. आणि मोठ्या प्रमाणामध्ये आज वीज निर्मितीसाठी लागणारं साहित्य जोपर्यंत आम्ही निर्माण करणार नाही, एकमेव कंपनी आहे या देशामध्ये वीज निर्मितीसाठी लागणारे सर्व साहित्य निर्माण करण्याची एकच कंपनी आहे. आज सुशील कुमारजी शिंदे ऊर्जा मंत्री आहेत आणि मी या खात्याचा मंत्री आहे. तेव्हा मी जोपर्यंत साहित्य पुरवणार नाही तोपर्यंत सुशील कुमार शिंदे हे वीज निर्माण करू शकत नाही. आणि म्हणून दोघंही आम्ही शेजारी आहोत, सक्के शेजारी. आणि आमची ते प्रमस नाही आहेत. म्हणून जेवढे म्हणून आज विजेची गरज आहे, महाराष्ट्राला विजेची आवश्यकता आहे. आज 5 ते 5.5 हजार मेगावॉटची कमतरता आहे. मोठ्या प्रमाणामध्ये वीज निर्मितीच्यासाठी म्हणून खाजगी क्षेत्रामधल्या लोकांनी किंवा आमच्या वीज मंडळांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपली मागणी नोंदवलेली आहे. परवा जेव्हा मी चार्ज घेतला तेव्हा पहिली बैठक घेतली आणि त्या सगळ्या बोर्डाला बोलवलं आणि त्याला सांगितलं की महाराष्ट्रामधल्या पेंडिंग ऑर्डर किती आहेत मला दाखवा. आणि त्याला सांगितलं की जेवढे म्हणून आमच्याकडचे पेंडिंग ऑर्डर्स आहेत त्याला ताबडतोबीने गती द्या आणि महाराष्ट्र हा आमचा लोड शेडिंग मुक्त झाला पाहिजे. त्याच्यासाठी लागणारं सर्व जे काही साहित्य आहे ते तातडीनं त्याला पुरवलं पाहिजे. हे काम माझं पहिल्या दिवशी सुरू झालं.